नमस्कार, मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवडे, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करिअर अकादमी सावली। बघा, आज आपण 1 ते 100 पर्यंतचे जे आपल्या संख्या आहेत त्या सगळ्या संख्यांचे घन कसे काढायचे ते शिकू। आता घन म्हणजे काय? त्याच संख्येचा त्याच संख्येशी 3 वेळा केलेला गुणाकार। म्हणजे आता बघा, 1चं घन, 1चं घन म्हणजे काय? 1 गुणिला 1 गुणिला 1 असं 3 वेळा करायचं। जसं 2चं घन बघा, 2चं घन हे किती आहे? 8। म्हणजे 2चं घन म्हणजे 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 2 गुणिला 2 4, 4 2 8। अशा पद्धतीनं 10 पर्यंतचे घन जरी तुम्हाला पाठ असतील तरी आपण त्याच्यानंतरचे सगळेच्या सगळे घन हे सहजरित्या किंवा ट्रिक्सने काढू शकतो। बघा, सगळ्यात आधी आपण एकक स्थानात 0 असलेल्या संख्यांचे घन काढू। आता एकक स्थानात 0 म्हणजे काय? जसं 10, 10चं घन बघा, 10चं घन। आता बघा, 10 मध्ये किती शून्य आहेत? 1। तर आपण 10 मध्ये 1 शून्य आहे, तर आपण त्याचे 3 शून्य लिहायचे। किती? 3। आणि 1चं घन किती? 1। अशा पद्धतीने 10चं घन किती झालं? 1000। त्याच्यानंतर 20चं घन काढू। कितीचं घन? 20चं घन। या 20 मध्ये शून्य किती आहेत? 1। म्हणजे किती शून्य लिहायचे? 3। आणि 2चं घन किती? 8। म्हणजे 20चं घन किती झालं? 8000। अशा पद्धतीनं 60चं घन लिहू। कितीचं? 60चं। 60 मध्ये किती शून्य आहे? 1। त्याचे 3 शून्य लिहायचे। आणि 6चं घन किती? 216। म्हणजे आपण 60चं घन, 70चं घन, 80चं घन असे सगळे जे घन आहेत ते आपण अगदी सहज, साध्या आणि सोप्या पद्धतीनं काढू शकतो। बघा, परत एकदा बघा, लक्ष द्या इकडे। 80चं घन, कितीचं घन? 80चं घन। बघा, 1 शून्य आहे, 3 शून्य द्यायचे, म्हणजे त्याचे ट्रिपल करायचे। आणि 8चं घन किती? 512। 8चं घन किती? 512। अशा पद्धतीनं 80चं घनसुद्धा आपण सहजरित्या। बघा, यानंतर आपण 11, 22, 33, 44, 55 ते 99 म्हणजे 66, 77, 88, 99 या संख्यांचे घन कसे काढायचे ते बघू। आता बघा, सर्वप्रथम आपण 22चं घन काढू। बघा, लक्ष द्या इकडे, कितीचं घन? 22चं घन। आता 22 मध्ये 2 हे रिपीट होतात, तसं 33 मध्ये 3, 34 मध्ये 4। मग यांची घन काढण्याची पद्धत बघा। 2चं घन किती? 8। 2चं घन किती? 8। हे 8 आपण 4 वेळा लिहून काढायचे। 8 किती वेळा लिहायचे? 4 वेळा। नंतर शेवटचे जे 2 8 आहेत त्यांना क्रॉस करायचं आणि मधाचे जे 8 8 आहेत त्यांची दुप्पट घ्यायची। किती घ्यायची? दुप्पट। आता या सगळ्यांची बेरीज करू आपण। बघा, 8, 16 न 8 24, 4 हातचे आले 2। बघा, 16 8 24 आणि 2 26 हातचे आले 2। 8 आणि 2 10। म्हणजे 22चं घन हे आपलं 10,648 आहे। इतकं सोपं आहे। बघा, नसेल कळलं तर दुसरा परत एकदा प्रॉब्लेम बघू आपण। आता आपण याच पद्धतीनं 33चं घन काढू। याच पद्धतीनं आपण 33चं घन काढू। बघा, थोडंसं लक्ष द्या। 3चं घन किती? 27। 3चं घन किती? 27। मग हे 27 आपण 4 वेळा लिहून काढायचं। 27, 27, 27, 27। शेवटचे 2 27 कॅन्सल करायचे, मधल्या याची दुप्पट घ्यायची। 27 2 54। आता बघा, यांची बेरीज करताना थोडंसं लक्ष द्या। 27शी 7 हातचे आले 2। 27 आणि 54 होतात 81। 81 आणि 2 किती? 83 हातचे आले 8। परत एकदा 27 आणि 54 81। 81 आणि 8 किती होतात? 89। 89शी 9 हातचे आले 8। आता 27 आणि 8 किती होतात? 35। म्हणजे 33चं घन हे 35,937 इतकं आहे। याच पद्धतीनं आपण 55चं घन काढू। कितीचं घन?
55चं घन काढू। बघा 55चं घन, मग काय आपण 55चं घन काढतो म्हणजे 5चं घन माहीत पाहिजे। 5चं घन किती? 125। तर हे 125 आपण 4 वेळा लिहायचं। किती वेळा? 4 वेळा। बघा 125 125 किती वेळा झालं? 4 वेळा। शेवटचे 2 कॅन्सल करायचे आणि मधल्या याचं काय करायचं? दुप्पट। 125चे दुप्पट 250। बघा आता यांची बेरीज करू। साधी सोपी बेरीज आहे। 125ची 5 हातचे आले 12। बघा आता 125 आणि 250, 125 आणि 250 किती होतात? 375। लक्ष द्या किती होतात? 375। 375 आणि 12, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 387। 387शी 7 हातचे किती आले? 38। किती आले? 38। बघा परत एकदा बेरीज करू आता। म्हणजे कोणती कोणती बेरीज? 125 आणि 250 किती होतात? 375। किती होतात? 375। बघा आता या 375 मध्ये आपल्याला 38 मिसळवायचे आहेत। किती? 38। 375 आणि 38 हे 413 होतात। किती होतात? 413। 413शी 3 हातचे आले 41। हातचे आले 41। आता बघा 5 आणि 1 6, 4 आणि 2 6 आणि 1 म्हणजे बघा 1,66,375 हे 125चं काय आहे? क्यूब आहे किंवा घन आहे। बघा यानंतर आपण सगळ्यात संख्येचे घन कसे काढायचे ते बघू। आता कुठल्याही संख्या घ्या, जसं 12 घेऊ आपण, तसं 12चं घन काढायचं आहे। थोडंसं लक्ष द्या। बघा 12चं घन काढायचं आहे आपल्याला। कुठल्या संख्येचं? 12चं घन। बघा 12चं घन। आता बघा लक्ष द्या, सगळ्यात आधी पहिला जो अंक आहे तो 1। 1चं घन काढू। 1चं घन किती? 1। नंतर थोडीशी प्लेस सोडा आणि 2चं घन काढायचं। 2चं घन किती? 8। 2चं घन किती? 2चं घन 8। बघा आता ह्या 1चं वर्ग काढायचं। किती? 1 आणि 2चं वर्ग किती? 4। काळजीपूर्वक लक्ष द्या। आता सुरुवात नेहमी ही डाव्या बाजूनं करा। क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 1 गुणिला 2 किती? 2 आणि 4 गुणिला 1 किती? 4। बघा हे शेवटचे कॅन्सल करायचे आणि मधले जे अंक आहेत त्याची दुप्पट करा। त्याची काय करायची? दुप्पट। आता यांची बेरीज करायची। आपल्याला 12चं घन निघून जाईल। बघा 8 आणि 4 12शी 2 हातचं आलं 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, पुन्हा 1 म्हणजे 12चं घन किती झालं? 1728। 12चं घन किती झालं? 1728। बघा थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। आपण आधी याच पद्धतीनं 15चं घन काढू। याच पद्धतीनं आता आपण 15चं घन काढू। बघा 15चं घन। आता बघा 1चं घन किती? 1 आणि 5चं घन किती? 125। बघा पहिली स्टेप झाली। सेकंड स्टेपमध्ये लक्ष द्या। या 1चं वर्ग 1 आणि 5चं वर्ग 25। आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 1 गुणिला 5 किती? 5 आणि 25 1 25। शेवटचे 2 अक्षर क्रॉस करायचे, मधल्यांची काय करायची? दुप्पट। बघा 5चे दुप्पट 10, 25चे दुप्पट 50। आता बेरीज करा। 125शी 5 हातचे आले 12। आता बघा 50 आणि 25 किती होतात? 75। 50 आणि 25 किती होतात? 75। 75 आणि 12 बघा 75 आणि 10 85। 85 आणि 2 87। 87शी 7 हातचे आले 8। मग काय 10 आणि 5 15, 15 आणि 8 23शी 3 हातचे आले 2, 2 आणि 1 3 म्हणजे 3375 हे 15चं घन आहे। 3375 हे 15चं घन आहे। याच पद्धतीनं आपण
26चं घन काढू बघू. कितीचं? 26चं घन काढून बघू. बघा 26चं घन. आता 26चं घन काढताना सगळ्यात आधी आपल्याला 2चं घन किती? 8 आणि 6चं घन किती? 216. बघा 6चं घन किती? 216. आता परत एकदा काळजीपूर्वक लक्ष द्या. 2चा वर्ग किती? 4 आणि 6चा वर्ग किती? 36. बघा आता काय? तिरका गुणाकार. आधी 4 छक किती होतात? 24 आणि 36 दुने 72. 36 दुने किती? 72. शेवटचं कॅन्सल करायचं आणि मधातले जे उरतात त्यांची काय करायची? दुप्पट. 72चे दुप्पट किती होतात? 144. आता बेरीजकडे थोडंसं लक्ष द्या. 216शी 6. 216शी 6 हातचे किती येतात? 21. आता यांची बेरीज करा. 144 आणि 72 आणि 21 यांची बेरीज होते 237. लक्ष द्या. 144, 72 आणि 21 यांची बेरीज होते 237. 237शी 7 हातचे आले 23. हातचे आले 23. आता 48, 24 आणि 23. 8 आणि 4 12 आणि 3 15. 48, 23 आणि 24 यांची जी बेरीज आहे ती आहे 95. 95शी 5 हातचे किती आले? 9. मग 9 आणि 8 किती? 17. आता तुम्हाला आश्चर्य वाटत असेल एवढ्या अशा परफेक्ट पद्धतीनं बेरीज कशी होते. थोडंसं थांबा. मी बेरजेचा सुद्धा व्हिडिओ टाकतो. नंतर तुम्हाला सुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीनं बेरीज करता येईल. यानंतर आपण 53चं घन काढू. कितीचं घन? 53चं घन. आता 53चं घन काढायच्या आधी 5चं घन लिहायचं किती? 125 आणि 3चं घन किती? 27. बघा आता 5चं वर्ग काढायचं 25 आणि 3चं वर्ग किती? 9. बघा 25 तिरी 75. तिरका गुणाकार आणि 9 5 45. काय करायचं? शेवटचे कॅन्सल करायचे. 75चे दुप्पट किती होतात? 150. 75चे दुप्पट 150 आणि 45चे दुप्पट किती होतात? 90. बघा आता बेरीज करायची. 27शी 7. 27शी 7 हातचे आले 2. आता 45, 90 आणि 2 यांची बेरीज करायची. बघा बेरीज कसं करायचं? 90 आणि 45 135 आणि 2 137. 137शी 7 137 म्हणजे हातचे किती आले? 13. मग पुन्हा 150 आणि 75. बघा बेरीज सांगतो तुम्हाला. 150 आणि 50 करा. किती होतात? 200 होतात. मग उरले किती? 25 म्हणजे 225. मग 225 आणि 10 13मधले 10 235 आणि 238. 238शी 8 हातचे किती आले? 23. आता 125 आणि 23 148. बघा 5 आणि 3 8 2 आणि 2 4 किती होतात? 148. म्हणजे 1,48,887 हे 53चं घन आहे. बघा याच पद्धतीनं आपण 92चं घन काढून बघू. कितीचं? 92चं घन. बघा 92चं घन काढू. आता 92चं घन बघा किती सोपं आहे. 9चं घन. 9चं घन किती? 729. 3चं घन किती? 92. 92 म्हणजे 2चं घन किती? 8. बघा आता इथं 9चं वर्ग थोडंसं बघा. बघा 9चं घन किती? 729. बघा 9चं घन 729 आणि 2चं घन किती? 8. 2चं घन किती? 8. बघा 2चं घन 8. आता बघा या 9चं वर्ग घ्यायचं. 9चं वर्ग 81 आणि 2चं वर्ग 4. आता 81 दुने किती होतात? 162 आणि 4 9 36. बघा म्हणजे तिरकं गुणाकार कसं करायचं? परत एकदा लक्ष द्या. आधी 9चं घन लिहायचं, मग 2चं घन लिहायचं. 9चं घन 729, 2चं घन 8.
मग काय करायचं, 9चं वर्ग घ्यायचं, 2चं वर्ग घ्यायचं, मग तिरका गुणाकार 81 दुने 162, 4 9 36, शेवटचे अंक कॅन्सल करायचे आणि मधले जे अंक आहेत त्यांची दुप्पट करायची. बघा 162चे दुप्पट, आता 16चे दुप्पट 32 आणि 2चं दुप्पट 4, म्हणजे 162चे दुप्पट किती होतात 324 आणि 36चे दुप्पट किती 72, 36चे दुप्पट किती 72. आता बेरीज करा 8, आता 36 आणि 72, आधी 70 आणि 30 100, 6 2 8 म्हणजे 108 होतात. 108शी 8 हातचे आले 10. आता बेरीज करायचं 324 162 आणि 10, 324 162 आणि 10 496 होतात. किती होतात 496. साधं सोपं, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 10शी 0 हातचा एक म्हणजे काय 496. बघा 6 आणि 2 8 आणि 1 9, 4 आणि 2 6, इथं करतो बघा बारीकमध्ये, म्हणजे किती होतात ते 6, 6 आणि 2 8 9, 3 आणि 1 4, म्हणजे 496. 496शी 6 हातचे किती आले मग 49. 496शी 6चे 49. बघा आता 99 18 हातचं आलं 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 7 7,78,688. हे 92चं वर्ग आहे. बघा अशा 92चं घन आहे. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे घन अगदी कमीत कमी वेळात काढता येतात. धन्यवाद.